हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे बुधवार आणि आता रात्रीचे वाजलेले आहे 10:30 आणि मी आजला कोणताही ब्लॉग वगैरे काही बनवलेला नाही आहे. त्याचं कारण असं की बाळाची तब्येत अचानक बिघडली. 2 दिवस त्याला नॉर्मली ताप होता आणि सर्दी खोकला थोडासा. तर आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलेलं 2 दिवसापूर्वीच. तर डॉक्टरने सांगितलेलं नॉर्मल आहे, व्हायरल असू शकतं. तर त्याची औषधं वगैरे दिली आणि आजला एक मला वाटतं काहीतरी 7:30 वाजता अचानक त्याला खूप ताप आला आणि मग जास्त ताप आल्यानंतरनं मला असं वाटलं औषध द्यावं. मग मी औषध दिलं आणि त्यानंतरनं तरी का त्याचा ताप कमी होईना. मग मी काय केलं, आपलं पाण्याच्या पट्ट्या चालू केल्या त्याला लावायचं काम. तर मी जर डोक्याला पाण्याची पट्टी लावली आणि काढली तर पाठीमागे परत लगेच गरम व्हायचं. खूप ताप होता त्याला. मग म्हटलं चला एकदा डॉक्टरकडे दाखवून आणूयात. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. तिथे गेल्यावरच समजलं, डॉक्टर म्हटले आता रक्त चेक करावं लागेल त्याचं, कारण खूप जास्त ताप आहे. तर मग म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता एवढं ताप आहे म्हटल्यावर रात्रीची वेळ आहे, तर त्याच्यामध्ये जर कमी जास्त काही झालं तर मग काय करणार रात्रीच्या वेळेस. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, करा रक्त चेक. आणि मग त्याचं रक्त चेक केलं. रक्त चेक केल्यानंतर अर्ध्या तासाने रिपोर्ट आले आणि मग रिपोर्ट आल्यानंतर समजलं का त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्यात. तर पांढऱ्या पेशी जास्त नाही झालेल्या, थोड्याशाच झाल्यात कमी. डॉक्टर बोलले एवढं काळजी करण्यासारखं काही नाही आहे, फक्त एक 5-6 दिवसाचा कोर्स आहे, तेवढं करावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग बाळाला घेऊन मी आता घरी आली. घरी आल्यानंतरनं त्याला औषधं वगैरे जी द्यायची होती ती दिली, थोडंसं त्याला चारलं आणि आता बाळ आणि त्याचे पप्पा झोपायला गेलेत आणि म्हटलं जरा तुमच्याशी थोडंसं बोलावं. त्यामुळे मी हा ब्लॉग आता घेते आहे, कारण माझं चाललेलं नवरात्रीचे उपवासाचे काही ना काही पदार्थ तुमच्यापर्यंत घेऊन यायचे. तर फ्रेंड्स, हे सगळं झाल्यामुळे मला तुम्हाला कोणतीच रेसिपी आज शेअर करता आली नाही किंवा अदर दुसरा कोणताच ब्लॉग मला तुम्हाला टाकताच आला नाही, करता येणार नाही उद्या. तर त्यामुळे आत्ताच हे मी शूट घेते आहे आणि आता तो नॉर्मल आहे. ताप जरा त्याचा कमी झाला आहे. आता थोडे दिवस 5-6 दिवसाचा कोर्स करावा लागेल. तर डॉक्टर म्हटले तरी ते करून सुद्धा नाही राहिलं तर परत एक 2-4 दिवसांनी दाखवायला घेऊन या, जास्त ताप वगैरे आला तर बघूयात आता काय त्याला त्याच्यामध्ये फरक पडतो आहे औषधांनी वगैरे. तर फ्रेंड्स, हे सगळं झाल्यामुळे मला कोणती रेसिपी शूट करता आली नाही आणि आम्हाला असं वाटलेलं व्हायरलच असेल, त्यामुळे मग आम्ही पण जरा थोडंसं हे राहिलो. तसं औषधं वगैरे त्याला चालूच होती. तर फ्रेंड्स, हे असं सगळं झाल्याने मला कुठल्याही प्रकारचं तुमच्यापर्यंत रेसिपी घेऊन येता आली नाही. आणि मी तुम्हाला बोलली होती 9 दिवसाच्या 9 रेसिपी मी आता नवरात्रीनिमित्त तुम्हाला दाखवेल. पण हे वातावरण एवढं खराब आहे आणि खूपच मुलं आजारी आहेत. आता मी हॉस्पिटलमध्ये गेली होती, लहान मुलांचा दवाखाना पूर्ण फुल आहे. सारखे येत आहेत लोक नुसते लहान मुलांना घेऊन. छोटे छोटे 1-1.5 वर्षाची मुलं, त्यांच्या हातांना सलाईन वगैरे लावलेले. बघून जाम वाईट वाटलं, कारण एवढ्या लहान आणि बाळाचे ब्लड काढायचे होते तेव्हा एवढा रडत होता, हातही लावून देईना. तर मी तसं डॉक्टरांना बोलायला गेली का आपण उद्या सकाळी वाटलं असं चेक करू, तो नाही काढू देते. तर डॉक्टर म्हटले उद्या सकाळी पण करायचे, आत्ताही करायचे, त्यामुळे आपण आत्ताच करू, तोपर्यंत म्हणजे आपल्याला कळेल काय आणि आपलं ट्रीटमेंट पण चालू होईल. तर म्हटलं ठीक आहे, चालतंय. मग आम्ही ब्लड त्याचं चेक केलं. पण लहान मुलांचं असं काही झाल्यावर खूप अवघड असतं मित्रांनो. त्यामुळे आपल्या सर्व लहान मुलांची खूप काळजी घ्या. वातावरण खूप खराब आहे. मध्येच पाऊस येतोय, मध्येच थंडी वाजते, मध्येच गरम होतंय. ऊन तर एवढं भयानक आहे. थोडंसुद्धा दुपारी तर बाहेर निघणं अवघड आहे. दुपारचं तर असं एकदम कडक उन्हाळ्यासारखं जाणवतं आहे आमच्याकडे. तर तुमच्याकडे काय वातावरण आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या घरात वयस्कर माणसं असतील, लहान मुलं असतील तर फ्रेंड्स त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या. आणि तर सॉरी, मी तुम्हाला बोलली होती नवरात्रीचं मी 9 दिवसाच्या 9 रेसिपी वगैरे मी टाकायचा प्रयत्न करेल, पण हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला रेसिपी टाकायला जमलं नाही आहे. आणि आता बाळाची जास्त मला काळजी घ्यावं लागेल, त्यामुळे ब्लॉगही मला डेली करता येणार नाहीत असं वाटतंय. बघू आता, त्याच्या तब्येतीवर डिपेंड असतं मला ब्लॉग करता येईल की नाही, पण शक्यतो तरी जमणार नाही आहे. आणि मी पण आता सध्या त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष होऊ देणार नाही. पहिली खूप काळजी घेत होते, पण आता लहान मुलांचं तुम्हाला माहीतच असतं, मध्येच त्यांचं काहीतरी वातावरणाने होतं. बरं, स्कूल असते सकाळचं, त्यामुळे सकाळचं वातावरण हे थंड वातावरण असतं, मग ते हवा वगैरे लागणं. गाडीवरती मी राहायला नारायणगावपासून जरा थोडंसं आपलं हे माहिती असेल आळेफाट्याला जाण्यासाठी पुणा नाशिक हायवे, तर जीवन हॉटेल वगैरे त्या साईडला आहे आणि त्याची स्कूल आहे वारुवाडीला.
मग सकाळचं एवढं त्याला गाडीवर घेऊन जायचं, मग थंड हवा वगैरे त्याने थोडाफार त्रास त्याला होतच असेल, तरी मी भरपूर काळजी घेते. टोपी वगैरे, कानाला मास्क वगैरे लावत असते, गॉगल, डोळे, मी काहीच त्याचं असं हे ठेवत नाही, एवढी त्याची काळजी घेत असते. पण त्याला 5 वर्ष इन्फेक्शन सांगितलेलंच आहे, धुळीचं, वातावरणाचं, सगळ्यापासून त्याला आधीच सांगितलेलं डॉक्टरने, ह्या सगळ्या गोष्टींपासून त्याला जपायला सांगितले. आणि आता तो तसं तर बरेच दिवस आजारी पण नव्हता पडलेला, पण आता हे वातावरणामुळे होणारच आहे गोष्टी. तर फ्रेंड्स, तुम्ही सर्वजण मी जी रेसिपी टाकली, आपलं डोसा वगैरे, आंबोळ, काय तुमच्याकडे काय बोलत असेल त्याला, सकाळचं नाश्त्यासाठी बनवतात आंबोळी, तर तुम्हाला ती आंबोळी, आम्ही डोसा म्हणतो, तुम्ही आंबोळी पण बोलू शकता. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी पण खूप थकली आहे आणि बाळाचं जरा थोडंसं टेन्शन घेतलेलं, त्यामुळे माझंही पण मूड नव्हताच आता ब्लॉग बनवायचा, पण म्हटलं तुमच्याशी ही गोष्ट शेअर देखील केली पाहिजे, कारण आपले हे डेलीचे ब्लॉग असतात आणि मी तुम्हाला रोज भेटत असते नवीन नवीन विषयामध्ये, नवीन नवीन गोष्टी घेऊन. तर म्हटलं हे पण का तुमच्याशी शेअर नाही करायचं. सो त्यामुळे मी वेळात वेळ काढून हा ब्लॉग तुमच्या टाकते आता. तर फ्रेंड्स, मला कमेंट्स करून तुम्ही सांगा की आपली रेसिपी कालची तुम्हाला कशी वाटली, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नवरात्रीमध्ये काही शूट करायला जमलं तर तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, घेऊन येणार आहे. तर तुम्हाला हे आपले ब्लॉग कसे वाटत आहेत मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि शेअर करा, छान छान अशा कमेंट्स करा. आता ब्लॉग बघणारे खूप असतात आणि सबस्क्राईब करत नाही आहेत, तर फ्रेंड्स माझ्या आवर्जून सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलवरती तुम्हाला बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील. आपला जुन्नर तालुका, आपल्या जुन्नर तालुक्यामधली लोक जे बाहेरचे असतील त्यांना जुन्नर तालुक्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी बघण्याचं एक हे असतं. तर मी नक्की नवीन असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत. तर आपले व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा सर्वांनी आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले ऑल व्हिडिओ भेटतील, दिसतील. आणि फ्रेंड्स, मी तुम्हाला आजला खरंच एक रेसिपी दाखवणार होती उपवासाची, आपली नवरात्री स्पेशल. तर त्याची मी सर्व तयारी पण करून ठेवली होती आणि म्हटलं आता थोड्या वेळाने शूट करायला घेईलच मी. तर बाळाचं हे पाहिलं, त्याचे डोळे वगैरे असे एकदम लाल वगैरे झाले होते. तर सहज चेक केलं तर त्याला खूप ताप होता आणि त्याच्या आधीच 1-15 मिनटं मी त्याची जी औषधं द्यायची होती, 2 दिवसापूर्वी त्याला डॉक्टरकडे नेलेलं. सो ती काही औषधं होती त्याची, तर ती त्याला द्यायचीच होती. आणि मग मी ती औषधं त्याला दिल्यानंतर जरा वेळाने चेक केलं तर मला खूप ताप वाटला. त्याला म्हटलं मम्मा मला थंडी पण वाजते. तर त्यामुळे मग आपलं ते शूट करायचं राहून गेलं. तर मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार होती आपलं जे उपवासाचे साबुदाणे आहेत, साबुदाणे, परत वरई वगैरे असते ना, राजगिरा, तर त्याचं पीठ आहे आणि त्या पिठापासून बनवलेली भाकरी, त्याच्यासोबत थोडीशी भेंडीची भाजी उपवासाची आणि आप्पे बनवणार होते. आणि ते थोडंसं मी भिजत घालून पण साईडला ठेवलेलं, म्हटलं ते तुमच्याशी शेअर करेल. थोडंसं ब्लॉग पण मी अर्धा शूट करून ठेवलेला आणि म्हटलं राहिलेलं असं वेळात हे काढून बाळाचं बघून वगैरे नाही का, तर हे सगळ्या गोष्टी करून तो तुम्हाला दाखवेल. सो मी ही पण सगळी तयारी करून ठेवली होती. पण अचानक बाळाची जास्त तब्येत बिघडल्यामुळे मला हे काहीही शूट करायला जमलेलं नाही आहे. तर जाऊ दे, मी नंतर परत कधीतरी तुम्हाला ही रेसिपी दाखवेलच. आणि कसं असतं, रेसिपी भरपूर असतात पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. तर चला फ्रेंड्स, हेच तुमच्याशी मला शेअर करायचं होतं. आणि सर्वांनी काळजी घ्या, वातावरण खूप खराब आहे. आणि फ्रेंड्स, हे सर्व तुम्हाला सांगायचं कारण हेच की तुम्ही आता माझ्या यूट्यूब फॅमिली आहात आणि आपल्या फॅमिलीला सर्वच गोष्टी माहिती असतात. आणि जर माझा उद्या ब्लॉग आला नसता तर तुम्ही सर्वांनी वाटही पाहिली असते की आजला काहीचा ब्लॉग आलेला नाही आहे. सो त्यामुळे आजचा हा मी ब्लॉग केलेला आहे. आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपण सर्व गोष्टी शेअर करत असतो, तसेच तुम्ही माझी फॅमिली आहात. सो त्यामुळे मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करते आहे. तर चला फ्रेंड्स, बाय बाय, गुड नाईट. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.